आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील काही वेळातच आंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघतील। मुंबईकडील त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांच्या समोर जो असणार आहे तो शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा असणार आहे। हा अश्वारूढ पुतळा एका ट्रॅक्टरवरती उभा करण्यात आलेला आहे आणि या सर्व मोर्चाच्या मुंबईपर्यंत हा अश्वारूढ पुतळा नेण्यात येणार आहे आणि मुंबईपर्यंत या संपूर्ण मोर्चाच्या समोर प्रथमदर्शनी हा अश्वारूढ पुतळा असणार आहे। हा अश्वारूढ पुतळा ज्यांनी उभारलाय किंवा ज्यांनी तयार करून आणलेला आहे ते म्हस्के साहेब आता आपल्या बरोबर आहेत। आपण त्यांच्याकडनं या पुतळ्याविषयी जाणून घेऊयात आणि त्याचा प्रवास कसा असणार आहे जाणून घेऊयात। काही वेळात आता मोर्चा सुरू होईल। तुम्ही अश्वारूढ पुतळा आणलेला आहे, काय त्याची भूमिका असणार आहे? मोर्चामध्ये सहभागी होणार आहे, मुंबईपर्यंत तुम्ही नेणार आहात? हो, खऱ्या अर्थानं या जगाला एक वेगळा आयाम आणि वेगळी दिशा देणारी जी भूमी आहे ती स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज आणि मासाहेब जिजाऊ ज्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली जी भूमी आहे ती वेरूळ भूमी आहे। त्या वेरूळ भूमीमधून पाटलांच्या सांगण्यावरून स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज प्रतिष्ठान याचे अध्यक्ष राजेंद्रजी पवार साहेबांना जरांगे पाटलांनी सांगितलं की बाबा तुमच्याकडून आम्हाला अश्वारूढ पुतळा या रॅलीमध्ये असायला पाहिजे, म्हणून राजेंद्र पवार यांनी हा पुतळा जो आहे महाराजांचं स्मारक मावळ्यांना आणि या समाजाला प्रेरणा देणारं कायम सतत ऊर्जा देणारं हे स्मारक असणार आहे। हे रॅली सोबत असणार आहे आणि या माध्यमातून जरांगे पाटील कधी रथासोबत असणारे, कधी समोर असणारे, त्यांना जसं वाटेल समाजाच्या हितासाठी जे आमचे नेते जरांगे पाटील यांनी जे पाऊल उचललेलं आहे, मी सरकार मायबाप विनंती करतो की मराठ्याच्या या आता मागणीचा अंत बघू नका। मी कळकळीची विनंती करतो, 70 वर्षापासूनचा लढा आहे, अनेक बांधव आमच्या याच्यात गेलेले आहे, 58 मोर्चे निघालेले आहे, वेगवेगळ्या टप्प्यावर हा लढा आपण सगळ्यांनी अयशस्वी करायचा प्रयत्न केला, परंतु आता हा लढा अयशस्वी होणार नाही। आम्हाला नेता भेटला, आम्हाला आमचा आवाज भेटला, आम्हाला आमची ज्योत भेटली, त्याच्यामुळं आम्ही आता हरणार नाही, आम्ही थकणार नाही जोपर्यंत आम्हाला न्याय भेटणार नाही। जरांगे पाटलांच्या आदेशानुसार मी बांधवांना सुद्धा विनंती करतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही सहभागी होतो या मोर्चामध्ये, त्या पुतळ्याविषयी काय? हा पुतळा आपले खुलताबादचे एक मूर्तिकार आहे ते नरेंद्र सिंग सोळंके यांनी हा पुतळा बनवलेला आहे आणि त्यांनी हा पुतळा विनामूल्य दिलेला आहे आणि याचं सारथ्य हे जे ट्रॅक्टर जे उपलब्ध केलेलं आहे याचं सारथ्य करण्यासाठी राजेंद्र चव्हाण हे सुद्धा तंटामुक्ती अध्यक्ष गदाना या गदाना गावचे ते स्वतः सारथ्य करणार आहे। म्हणजे आपला मराठा समाजाचा प्रत्येक बांधव स्वतः याच्यात हिरिरीने भाग घेत आहे। पुतळ्याची देखभाल किंवा त्याच्याबरोबर कोण असणार आहे लक्ष देण्यासाठी? हे वैभवजी किर्दत म्हणून आहे, ते सुद्धा म्हणजे पत्रकार आहे आणि मराठा समाजाचे ते सेवक आहे। किती फुटी उंचीचा हा पुतळा तुम्ही? 15 फूट उंचीचा, 15 फूट उंचीचा। आणि हा मुंबईपर्यंत तुम्ही घेऊन जाणार आहात? मुंबईपर्यंत असणार आहे। आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील यांच्या या मुंबईतील मोर्चामध्ये शिवाजी महाराजांचा हा अश्वारूढ पुतळा देखील सहभागी होणार आहे आणि या मोर्चाच्या सगळ्यात पुढे हा पुतळा असेल। ट्रॅक्टरवरती हा पुतळा स्वार करण्यात आलेला आहे, आरूढ करण्यात आलेला आहे आणि मुंबईपर्यंत या पुतळ्याला घेऊन जाण्यात येणार आहे। तिथपर्यंत हा पुतळ्याचा देखील प्रवास असेल। कॅमेरामन आदर्श कटकेसह नितीन पाटणकर, साम टीव्ही न्यूज, आंतरवाली सराटी, जालना। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।